लोकांसाठी स्वच्छता दिवस रात्र करत असतात अशा कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा रक्षाबंधन या ठिकाणी करण्यात येत आहे। माजी नगरसेवक बा नरसाहेब हे अत्यंत लोकांच्या संपर्कात असलेले असे नगरसेवक आणि त्यांना आज रक्षाबंधन या ठिकाणी साजरी करून उत्सव साजरा करण्यात येते आहे। नमस्कार, मी अतुल जैन। आपली बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। रक्षाबंधनचा सण आपला सर्वांचा लाडका सण, पवित्र सण आपण ज्यांना मानतो, त्याच पद्धतीने फक्त रक्षाबंधन आपल्या भावाला न करता सुरक्षेची राखी म्हणून पोलीस ठाणे असो, हॉस्पिटल असो किंवा स्वच्छता कर्मचारी असो, यांना राखी बांधून कशा पद्धतीने या ठिकाणी रक्षाबंधन होते आपण बघतोय। आणि आज जाणून घेऊया की अशा पद्धतीने रक्षाबंधन करण्याचा महत्त्वाचा हेतू काय। आपल्यासोबत बृहन्मुंबई समन्वय समितीचे शिवाजी खेरनार आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कशा पद्धतीने आपण हे रक्षाबंधन साजरे करतो। शिवाजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने आपण बृहन्मुंबई समन्वय समितीच्या पदावर काम करत असताना, अनेक मंडळांसोबत जोडलेले असताना अनेक उपक्रम तुम्ही राबवत असता, त्यामध्ये एक विशेष उपक्रम म्हणजे रक्षाबंधनाचा सण। आणि हा रक्षाबंधनचा सण जो सुरक्षेची राखी म्हणून तुम्ही साजरा करताय, काय विशेष? सर्वप्रथम आपले सगळ्यांचे आभार। आपला हा उपक्रम जो 2010 पासून माझं स्वतःचं मंडळ आहे, श्यामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, या मंडळाच्या अधिपत्याखाली आपण हा उपक्रम करतो। या उपक्रमाला आपण नाव दिलंय सुरक्षेची राखी। सुरक्षेची राखी म्हणजे जे पोलीस बांधव आहेत आपल्यासाठी दिवस रात्र डोळ्यामध्ये तेल घालून आपली सुरक्षेची पूर्ण हमी घेत असतात, आपली सुरक्षा करत असतात। आपले सण उत्सव असतील तर आपल्या सण उत्सवासाठी ते दिवस रात्र झटत असतात। स्वतःचे सणवारे सोडून आपल्या सणासाठी आपण कसा उत्सवात साजरी करू यासाठी ते पूर्णपणे लक्ष देऊन आपलं संरक्षण करत असतात। यासाठी आपण विभागातील ज्या महिला आहेत त्यांना आपण सगळ्यांना सांगतो की आपण आपल्या पोलीस स्टेशनला जाऊन त्या पोलीस बांधवांना एक सुरक्षेची राखी म्हणून आपण हा उपक्रम साजरा करावा। तर आपल्या विभागातील मेघवाडी पोलीस स्टेशन येथे येऊन आपण हा उपक्रम करतो। हा उपक्रमाला चांगला प्रतिसाद पाहता गेले 3 वर्ष बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश दहीबावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण मुंबई उपनगरात हा उपक्रम राबवत आहोत। या सुरक्षेच्या राखी व्यतिरिक्त आपण आरोग्याची राखी, जे आपल्या विभागातील डॉक्टर्स आहेत, BMC हॉस्पिटलमधील जे डॉक्टर्स आहेत त्यांना आपण राखी बांधून आरोग्याची राखी हा उपक्रम आपण साजरा करतो। तसेच तिसरं म्हणजे स्वच्छतेची राखी। जे स्वच्छता कर्मी आहेत ते आपल्या विभागातील नेहमी स्वच्छता राखत असतात, स्वच्छता दूत म्हणून आपण त्यांना संबोधलं पाहिजे। आपण त्यांना नेहमीच कचरेवाला संबोधतो, पण आपण आपल्या ज्या नवीन पिढीला आहे, इतरांना, नागरिकांना आपण मेसेज देतो, जनजागृती करतो। त्यांना कचरेवाला न संबोधता त्यांना स्वच्छता दूत म्हणून संबोधायचं आहे आणि त्यांना आपण राखी बांधून स्वच्छतेची राखी आपण हा उपक्रम करतो। तर आज मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये आमच्या सर्व जोगेश्वरीतील ज्या धडाडीच्या महिला आहेत त्या सर्व इथे उपस्थित आहेत। आता मेघवाडी पोलीस स्टेशन मधून आपण हा उपक्रम साजरी केल्यानंतर विभागातील डॉक्टर्स आहेत, ट्रामा हॉस्पिटल जवळचं केंद्र आहे, तिकडे जाऊन आपण हा आरोग्याची राखी उपक्रम करणार आहे। नंतर मग स्वच्छता दूत आहेत त्यांना आपण राखी बांधून स्वच्छतेची राखी म्हणून आपण उपक्रम साजरा करणार आहोत। थँक्यू। जैन सर या 2 मिनिटांनी या टाइमवर आला। हा, आपण दरवर्षी करतो। तिकडे असेल तर त्याला कुठे लावले। आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। सुरक्षेची राखी म्हणून मेघवाडी पोलीस ठाणे या ठिकाणी विभागातील महिला यांनी ठरवलं होतं की आपल्या जे सुरक्षा करतात आपली, त्यांची आपण
रक्षाबंधन करायचे आणि अशाच पद्धतीने मेघवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व महिला या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि ते कर्मचारी जे आहेत ते आपले सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांची सगळ्यात पहिली रक्षाबंधन झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी रक्षाबंधनचा सण साजरा होत असताना आपण बघत आहोत. तर आपण बघतोय की या ठिकाणी आज दुसरी राखी ही स्वच्छतेची राखी म्हणून या ठिकाणी महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत जे लोकांसाठी स्वच्छता दिवस रात्र करत असतात अशा कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा रक्षाबंधन या ठिकाणी करण्यात येत आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असणारी महत्त्वाची व्यक्ती कोण तर सगळ्यात पहिले पोलीस अधिकारी जे सुरक्षा रक्षक त्यानंतर स्वच्छता कर्मचारी आणि त्यानंतर आपल्याला हेल्थ डिपार्टमेंट म्हणजे डॉक्टर्स वगैरे नर्सेस वगैरे हे आपल्यासाठी देवदूत आहेत आणि अशा देवदूतांना सुद्धा या ठिकाणी रक्षाबंधनचा कार्यक्रम या ठिकाणी करून त्यांना राखी बांधून स्वच्छतेची राखी या ठिकाणी बांधण्यात येत आहे. तुमचा सन्मान आहे तो राखी बांधून. तर अशा पद्धतीने ही स्वच्छतेची राखी या ठिकाणी बांधण्यात येत आहे. हे सर्व कर्मचारी वर्षभर आपली सेवा करतात. महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी सगळ्या पद्धतीने मग ते गटार असो पाणी असो हेल्थ असो सगळ्या पद्धतीने हे लोक आपली रक्षा करत असतात सुरक्षा करत असतात. तर अशा या ठिकाणी रक्षाबंधन साजरी केलेली आहे. आपण बघत आहोत की अशा पद्धतीने वॉर्ड क्रमांक 77चे माजी नगरसेवक बा नरसाहेब यांना सुद्धा रक्षाबंधन या ठिकाणी करण्यात येत आहे. विभागात त्यांच्यावर खूप प्रेम करणारे लोक आहेत आणि त्यांचंसुद्धा लोकांना खूप प्रेम आहे. असे माजी नगरसेवक बा नरसाहेब हे अत्यंत लोकांच्या संपर्कात असलेले असे नगरसेवक आणि त्यांना आज रक्षाबंधन या ठिकाणी साजरी करून उत्सव साजरा करण्यात येते आहे. सगळ्यात ताईचं माझ्यावर प्रेम आहे सुटणार नाही. बरोबर ना. अरे काय नका बोलू. अजून कोण मानतात अजून घ्या. अरे ठेवायची गरज तर आता आपण बघत आहोत की ज्या पद्धतीने तिसरी राखी ही आरोग्याची राखी आणि त्याच माध्यमातून कोकण हॉस्पिटल या ठिकाणी आपण आहोत ज्या ठिकाणी हे नर्सेस आहेत जे दिवस रात्र आपली सेवा करत असतात. त्यांच्यासोबत डॉक्टर्स असतात पण डॉक्टर्स आता बिझी असल्यामुळे या नर्सेस आहेत आणि ह्यांची सुद्धा सेवा काही कमी नसते आणि यांना एक आरोग्याची राखी म्हणून त्या ठिकाणी बांधण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने ही तिसरी राखी आरोग्याची राखी या सगळ्या नर्सेस आहेत ते दिवस रात्र लोकांची सेवा करत असतात. कोकण नगर हॉस्पिटल जोगेश्वरी या ठिकाणी आपण आहोत ज्या ठिकाणी ही रक्षाबंधन साजरी होत आहे. आरोग्याची राखी म्हणून ही राखी त्यांना बांधण्यात येत आहे. तर ज्या पद्धतीने आपण जाणत असाल की कलकत्त्याच्या काही नराधमांनी एका डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली त्याच्याच विरोधात आज संपूर्ण देशभरात देशाचे सर्व डॉक्टर्स एका दिवसाच्या संपावर गेलेले आहेत आणि निषेध व्यक्त करत आहेत की का अशा पद्धतीने घटना हे घडत आहेत. आपले कायदा सुव्यवस्था कुठे आहेत आणि अशा पद्धतीने जर घटना घडत राहिल्या तर न्याय कोणाकडे मागावा कसा मागावा. अनेक घटना अशा रोज घडत आहेत. त्याचाच एक दुर्दैव म्हणावा लागेल की अशाच पद्धतीने जर घटना घडल्या तर न्याय कोणाकडे मागावा. म्हणून आज एक दिवसाच्या संपावर हे सर्व डॉक्टर्स गेलेले आहेत आणि त्याचा निषेध करत आहेत.
मध्ये वेगळे तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने कोकण नगर इस्पितळामध्ये आरोग्याची रक्षाबंधन या ठिकाणी झालेली आहे. या सगळ्या भगिनींनी एक दुसऱ्या भगिनींना म्हणजे ज्या पद्धतीने आरोग्याचं जे रक्षण करतात अशा ठिकाणी रक्षाबंधन साजरी केलेली आहे. तर मी इथेच थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.